तर नमस्कार सर्वांना, मी MH28 सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूबच्या व्लॉग मध्ये. तर व्लॉग शेवट पर्यंत पहा. 2025 चे तुम्हाला खामगावच्या गणपतीचं दर्शन देतो. आम्ही 4 जण चाललो गणपती पाहायला. माझ्यासोबत माझा मित्र आहे हर्षदीप, विनय आणि तिसरा मित्र श्रीकांत येत आहे. श्रीकांत पण आला. आता आम्ही निघलो आता गणपती पाहायसाठी. व्लॉग शेवट पर्यंत पहा. व्लॉग आवडला तर लाईक करायला, कमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात पहिले आलो आम्ही शंकरनगर मध्ये, म्हणजे वीर हनुमान मंडळ मध्ये. तर इथं दूर लाइटिंगचं डेकोरेशन करायला होतं. नपा किती मस्त डेकोरेशन करायला होतं लाइटिंगचं. शंकरनगरला शिवगड पण म्हणतात. वर शिवाजी महाराजांचा पुतळा बी होता. मग आलो आम्ही अंदर आलो तर यानं डेकोरेशन पहा किती भारी करत होतं. गुफा होती, एकदम गुफेसारखं अंदर होतं. आल्या पहिलं दिसलं आम्हाला हनुमानजीचं मंदिर. त्याच्या बाजूला होतं गणपती बाप्पाचं मंदिर. पाहून घ्या, मस्त मंदिरात मस्त सजवलं होतं यानं. मग आलो आम्ही गणपतीजवळ आलो होतं. यानं डेकोरेशन पहा किती भारी करायला होतं. याच्या डेकोरेशन थीम होती वनराईचा राजा. आजूबाजूला पुरं जंगलची थीम होती लावेल. एक नंबर डेकोरेशन होतं यायचं. मग आलो आम्ही चांदमारी चौकात जय भवानी गणेश मंडळ. इथं आलो तर गणपती मूर्ती मस्त होती, डेकोरेशन भारी करायला होतं यांना. त्यांचा ऑपरेशन सिंदूरचा देखावा होता. मग आलो आम्ही बाळापूर पाहिला, म्हणजे जगदंबा क्रीडा मंडळ. यांचा गणपती हर वर्षी मोठा असते आणि याचं डेकोरेशन भारी करायला असते. आणि याचा गणपती पाहायला खूप गर्दी असते. पाहून घ्या, इथं गणपती यावर्षी 35 फुटाचा गणपती आहे यांचा. हा गणपती पाहायला खूप पब्लिक होती, खूप क्राऊड होता गणपती पाहायसाठी. मग आलोय बाळोफळ्याला दुसरा गणपती पाहायला. बाळोफळ्यात 2 गणपती बसतात. हा दुसरा गणपती बसायला आहे ना. लाइटिंग पहा किती मस्त लावली होती. आणि ह्याचा गणपती गजानन महाराजच्या रूपातला गणपती होता यावेळेसचा. आणि हा गणपती पाहायला पब्लिक पण खूप होती. मग आला मी तलाव रोडवर बहाल व पुरीचा गणपती पाहायसाठी. इथं डेकोरेशन भारी केलं होतं. गणपतीची मूर्ती लय मोठी होती यांची. या मंडळानं इथं मुलींसाठी डायलॉग पण लिहिलेला होता. डायलॉग पाहून घ्या तुम्ही. आता चाललो आम्ही खामगाव मधील गावातले गणपती पाहायसाठी. मग आलो आम्ही वंदे मातरमचा गणपती पाहायसाठी. वंदे मातरमचं डेकोरेशन भारी केलं होतं. इथं आल्याला पहिले तिथले मंडळाचे अध्यक्ष. वंदे मातरम या मंडळामध्ये हर वर्षी नवीन देखावा दाखवतात. यावेळी हनुमानजीचा आणि रावणच्या लंकेचा देखावा होता. आता तुम्ही देखावा पहा. हे मृत्यु की देवी, हम सब तेरे बालक हैं. हम सब थोड़े फल खाने की आज्ञा मांगते हैं. सीताजी की आज्ञा पाकर हनुमान जी इधर उधर फल तोड़कर खाने लगते हैं, भेजते हैं. ये कैसा दुस्साहस है? कौन है तू? तू कौन है? तू नहीं जानता वानर, ये लंकाधिपति रावण की विशेष अशोक वाटिका है. तू नहीं जानता, मैं अयोध्या नरेश श्री मग देखावा पाहून आम्ही आलो बाहेर. आम्हाला भूक लागली तर मग आम्ही आलो नाश्ता करायला. आता आम्ही नाश्ता वगैरे केला. आता आम्ही निघलो खामगावच्या पुढचे गणपती पाहायसाठी. तर तुम्ही ब्लॉग शेवट पर्यंत पहा. आलो आम्ही सुटाळपुरा जय गजानन गणेश उत्सव मंडळ पाहायसाठी. या मंडळाचा गणपती खूप मोठा होता आणि डेकोरेशन बी एक नंबर करत होतं यांना. मग आलो आम्ही घाटपुरी नाका दत्तगुरु गणेश उत्सव मंडळ पाहायसाठी. गणपतीचं डेकोरेशन मस्त करेल होतं यांना आणि गणपतीची मूर्ती पण खूप मोठी होती. गणपतीच्या मूर्तीच्या बाजूला आजूबाजूला लाइटिंग बी मस्त लावली होती यांना. मग आलो आम्ही घाटपुरी नाकावरचा दुसरा गणपती पाहायला. मृत्यूंजय प्रतिष्ठानचा गणपती पाहायसाठी आलतो आम्ही. तर गणपती मूर्ती मस्त होती आणि मंडप पण मस्त टाकलं होता गणपतीसाठी यांना. मग आम्ही चाललो होतो आम्हाला दिसला संभाजी महाराजांचा पुतळा. मग आलो आम्ही आदर्श नवयुग मंडळ मध्ये. इथं आल्याला पहिले महाराजांची मूर्ती होती आणि अंदर आलो तर पाण्याचं डेकोरेशन करायला होतं यांना, पाण्याच्या फवाऱ्याचं. गणपतीची मूर्ती पण मस्त होती, हत्तीवर बसेल आणि मंडप पण भारी टाकलेला होता यांना. गणपती पाहायला पब्लिक पण खूप होती. मग आलो आम्ही शिंदे कॉलनी शिंदे नवयुग दलचा गणपती पाहायसाठी. मस्त लाइटिंग लावली होती, दूर लाइटिंग लावलेली होती यांना. थोडं पुढे आलो तर इथं महादेवाची मूर्ती पण होती मस्त लावलेली. मी आलतो तर इथं आरती पण चालू होती आणि पब्लिक ते एवढी होती, बापरे बाप, खूप पब्लिक होती. इथं उभं राहायला पण जागा नव्हती, एवढी पब्लिक होती इथं. गणपती मूर्ती बघा किती मस्त आहे. मंडप पण भारी टाकलेला होता यांना गणपतीसाठी. मग आला मी बालाजी प्लॉट मध्ये अमर लक्ष्मी नवयुग दलचा गणपती पाहायसाठी. अमर लक्ष्मी नवयुग मंडळ हर वर्षी नवीन देखावा दाखवते. यावेळेस त्यांना शिवाजी महाराजच्या पावनखिंडचा देखावा दाखवला होता. यावेळेस त्यांना भारी देखावा दाखवला. खाली पाणी पण होतं मस्त पैकी. देखावा पाहायसाठी लोक पण खूप आलेले होते. यांची मूर्ती तर एकच नंबर होती, मस्त मूर्ती होती शिवाजी महाराजांच्या रूपात. पाहून घ्या मूर्ती किती मस्त आहे यांची. आता आम्ही चाललो भगतसिंग चौकात, म्हणजे त्रिशूलचा गणपती पाहायसाठी. लाइटिंग खूप मस्त लावली होती यांना आणि गणपतीची मूर्ती खूप मोठी होती आणि मंडप पण मस्त सजवला होता यांना. गणपती मूर्ती पण मस्त होती यांची, एक नंबर मूर्ती होती गणपतीची. हा गणपती पाहायसाठी गर्दी पण खूप झालेली होती. मग आला मी जगदंबा चौकात नेताजी मंडळाचा गणपती पाहायसाठी. तर चाललो होतो तर लाइटिंग पहा किती मस्त लावलेली आहे यांना. लाइटिंग एकच नंबर लावलेली होती यांना. आलो मग आम्ही गणपती पाहायसाठी. गणपती पहा किती मस्त आहे यांचा, चक्रावर बसेला आहे आणि डेकोरेशन मस्त केलेलं होतं यांना. मग आलो आम्ही आठवडी बाजारात श्रीकृष्ण मंडळाचे गणपती पाहायसाठी. मंडळाचा गणपती एक नंबर होता यांचा. मूर्ती पहा किती मस्त आहे यांची आणि डेकोरेशन बी भारी केलेलं होतं यांना. श्रीकृष्ण आणि राधाच्या रूपात होता यांचा गणपती या वर्षीचा. मग आलतो आम्ही सतीबाईला हनुमान या मंडळ मध्ये. इथं आलतो इथं भोलेनाथजीची मूर्ती होती मस्त मोठीवाली. मग आम्ही अंदर आलो. अंदरून पाहिलं तर मस्त मंडप टाकलेलं होता यांना. मंडपामध्ये डेकोरेशन एक नंबर करेल होतं यांना आणि फिशपॉट ठेवलेलं होतं खाली. पहा झाडं मस्त फिशपॉट वगैरे ठेवून दिलं होतं यांना. मस्त डेकोरेशन होतं यांचं. यांची गणपतीची मूर्ती एकच नंबर होती, मस्त मूर्ती होती यांची. याच्यात हनुमानजी होते, भोलेनाथजी होते, मस्त मूर्ती होती यांची गणपतीची. मी सतीबाईला व्हिडिओ रात्रीच काढला होता, पण माझा स्टोरेज फुल झाला होता. सतीबाईला व्हिडिओ डिलीट झाला. आता मग मी परत सकाळी येऊन व्हिडिओ काढला.
काय बी मला डेकोरेशन भारी करायला होतं यांना. मग आलो आम्ही शिवाजी पहिला तानाजी व्यायाम शाळामध्ये आलो तर मग शिवाजी महाराजचा पुतळा दिसला, मस्त डेकोरेशन करायला होतं शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं. अंदर आलो तर गणपती होता, बाळूमामाच्या रूपामध्ये गणपती होता, मस्त गणपती होता यांचा यावर्षीचा. आता आम्ही सरळ चाललो खामगावचे 2 मानाचे गणपती पाहायसाठी, म्हणजे चांदीचा आणि लाकडी गणपती पाहायसाठी. मग आलो आम्ही चांदीच्या गणपती जवळ आलो तर लाइटिंग दूर दूरला लावली होती, मस्त लाइटिंग लावली होती, बाहेर लोक लाइटिंग लावली होती. हा आहे खामगावचा मानाचा गणपती म्हणजे चांदीचा गणपती. हा गणपती पाहायसाठी लोक दुरून दुरून येतात आणि हा पूर्ण गणपती चांदीचा आहे. मग आलो खामगावच्या दुसऱ्या मानाच्या गणपतीचा म्हणजे लाकडी गणपती पाहायसाठी. डेकोरेशन पहा किती मस्त करत होतं यांना, एक नंबर डेकोरेशन करत होतं. हा गणपती पाहायला गर्दी पण खूप होती इथं. हा आहे लाकडी गणपती, हा खामगावचा दुसरा मानाचा गणपती मानला जाते. मग आलो आम्ही सरळ जलम नाक्यावर आत्मशक्ती मंडळाचा गणपती पाहायसाठी. मंडळाचा गणपती एक नंबर होता आणि डेकोरेशन बी एक नंबर करत होतं यांना. तर हे होते खामगावचे या वर्षीचे मंडळाचे गणपती म्हणजे 2025 त्यातलं तुमचं कोणत्या मंडळाचं कमेंट करून नक्की सांगा. जर कोणाचं मंडळ दाखवायचं राहिलं असेल तर मनापासून माफी मागतो. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला, कमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा नवीन पुढच्या ब्लॉग मध्ये.